नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे कुलदीप डोंगरे. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या केमिस्ट्री बाय केडी या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. तर चला मित्रांनो, आपण बघू पॉलिमरायझेशन प्रोसेसचं. आपण पॉलिमर जे आहे त्यांचं क्लासिफिकेशन शिकत होतो. त्याच्यामध्ये आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन केलं. फर्स्ट क्लासिफिकेशन केलं आपण ऑन द बेसिस ऑफ सोर्स और ओरिजिन, की कुठून मिळतात त्या बेसिसवर आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि दुसरं जे क्लासिफिकेशन केलेलं आहे ते क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑन द बेसिस ऑफ स्ट्रक्चर. पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं असेल त्या बेसवर आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता आपण थर्ड बेसवर क्लासिफिकेशन करणार आहोत पॉलिमरचं. ते आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन. म्हणजे प्रोसेस, पॉलिमरायझेशन प्रोसेस ही कोणत्या प्रकारे झालेली आहे त्या पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसवर आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन करणार आहे. पण त्याआधी आपल्याला माहित पाहिजे की पॉलिमरायझेशन काय आहे, पॉलिमरायझेशन नेमकं काय असते. तर ते आपण बघू आधी. पॉलिमरायझेशन इज द फंडामेंटल प्रोसेस बाय विच लो मोलेक्युलर मास कंपाऊंड इज कन्वर्टेड इनटू हाय मोलेक्युलर मास कंपाऊंड. ही एक प्रोसेस आहे, फंडामेंटल प्रोसेस आहे. याच्यामध्ये लो मोलेक्युलर मास असलेला कंपाऊंड हा कन्वर्ट होतो हाय मोलेक्युलर मास या कंपाऊंड मध्ये. पण कसा? बाय लिंकिंग टुगेदर बाय रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट विथ कोव्हॅलेंट बॉन्ड. जे स्ट्रक्चरल रिपीटिंग युनिट आहेत ते कोव्हॅलेंट बॉन्डनी अटॅच होत जातात, एकमेकाला असे लिंक होत जातात आणि स्मॉल मॉलिक्यूल पासून आपल्याला बिग मोठा मॉलिक्यूल तयार होतो. त्यालाच आपण पॉलिमरायझेशन प्रोसेस म्हणतो. आपण इथे दिलेलं आहे लो मोलेक्युलर मास कंपाऊंड, त्याला हाय टेम्परेचर द्या किंवा प्रेशर राहील किंवा कॅटलिस्ट राहील, ते वापरून आपल्याला काय मिळेल? हाय मोलेक्युलर मास कंपाऊंड मिळेल. या प्रोसेसला म्हणतो आपण पॉलिमरायझेशन प्रोसेस. मग या पॉलिमरायझेशनच्या प्रोसेसच्याच मोडवरती, बेसवरती आपण बघणार आहे की पॉलिमर कसे क्लासिफाय झालेले आहे. ओके, तर बघा, द मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन, 3 मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन. देयर आर 3 modes of polymerization. तीन मोड्स आहेत पॉलिमरायझेशन ज्या बेसवर आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. पण हे जे मोड्स आहेत 3, हे कशावर डिपेंड आहेत? अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ रिएक्शन टेकिंग प्लेस between monomer unit. दोन मोनोमरच्या मध्ये कोणत्या प्रकारची रिएक्शन टेक्स प्लेस होते त्या रिएक्शनच्या बेसवरती आपण पॉलिमरायझेशनचे 3 टाइप्स सांगितलेले आहेत. देयर आर 3 मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन. 3 मोड्स म्हटलेलं आहे. मग आपण बघू कोणकोणते. फर्स्ट वन आहे एडिशन पॉलिमरायझेशन. दूसरा आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन. थर्ड आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. 3 मोड्स आहेत पॉलिमरायझेशन प्रोसेसचे. त्या प्रोसेसवर आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. फर्स्ट आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन, सेकंड वन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि थर्ड वन रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ऍडिशन पॉलिमरलाच आपण चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन म्हणतो. चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन आणि कंडेन्सेशन पॉलिमरला आपण म्हणतो स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन. कधी आपल्याला कंडेन्सेशन पॉलिमर न देता स्टेप ग्रोथ पॉलिमर देतात, कधी ऍडिशन पॉलिमरायझेशन न देता चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन सुद्धा देतात. असे 3 प्रकार आहेत: ऍडिशन पॉलिमरायझेशन, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. या 3 मोड्सवर आपण पॉलिमरला क्लासिफाय करू शकतो. हे आपण बघितले की मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन 3 आहेत. बट नेमकं ऍडिशन पॉलिमरायझेशन काय असते, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन काय असते आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन काय असते हे आपण बघू. तर सर्वात आधी आपण बघू आता ऍडिशन पॉलिमरायझेशन काय असते. ऍडिशन पॉलिमरायझेशन इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ पॉलिमर्स. ही एक प्रोसेस आहे, याच्यामध्ये
फॉर्मेशन होते कशाचं, पॉलिमरचं, बाय ऍडिशन ऑफ मोनोमर्स. ऍडिशन ऑफ मोनोमर होत जातात, ऍडिशन होत जाते मोनोमरचं आणि पॉलिमर बनते. बट महत्वाची एक गोष्ट आहे, विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्यूल. जेव्हा ऍडिशन पॉलिमर बनतो तेव्हा मोनोमरचे ऍडिशन होत जाते, पण याच्यामधून स्मॉल मॉलिक्यूल एकही बाजूला किंवा बाहेर निघत नाही. विदाउट लॉस ऑफ एनी स्मॉल मॉलिक्यूल ही आहे ऍडिशन पॉलिमरेशन. याला म्हणतो आपण ऍडिशन पॉलिमर. हे काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ऍडिशन पॉलिमरचे, आपण बघू. द रिपीटिंग युनिट ऑफ ऍडिशन पॉलिमर्स. आता एक ऍडिशन पॉलिमर बनलेलं आहे, त्याच्यामध्ये आपलं रिपीटिंग युनिट स्मॉल मोनोमर अटॅच झालेले असते. हॅज द सेम एलिमेंटल कंपोजिशन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल मोनोमर. आपण जो ओरिजिनल मोनोमर घेतला आणि आपल्या पॉलिमर मधला जो काही एक मोनोमर आहे, त्या दोघांचं एलिमेंटल कंपोजिशन सारखंच राहील. म्हणजे त्यांच्यामधले एलिमेंट्स चेंज होतील नाही, कमी जास्त होतील नाही. हा महत्त्वाचा पॉइंट आहे. नंतर कंपाऊंड्स हॅव्हिंग डबल बॉन्ड्स अंडरगो ऍडिशन पॉलिमरेशन. ज्या कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड्स राहतील असे कंपाऊंड जास्तीत जास्त आपल्याला ऍडिशन पॉलिमरेशन प्रोसेस मध्ये दिसतील. कंपाऊंड्स हॅव्हिंग डबल बॉन्ड्स अंडरगो ऍडिशन पॉलिमरेशन. इट इज ऑल्सो रेफर टू एज अ व्हिनिल पॉलिमरेशन. यालाच आपण अजून असं म्हणू शकतो की व्हिनिल पॉलिमरेशन, कारण की याच्यामध्ये जी काही व्हिनिल ग्रुप राहतील, म्हणजे याच्यामध्ये जे डबल बॉन्ड राहतील ते ऍक्च्युअली व्हिनिल टाइप मध्ये राहतील, व्हिनिल कॅटेगरी मध्ये यांचे डबल बॉन्ड राहतील, म्हणून त्याला व्हिनिल पॉलिमरेशन असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर फ्री रेडिकल मेकॅनिझम इज द मोस्ट कॉमन इन ऍडिशन पॉलिमरेशन. हे जे काही ऍडिशन पॉलिमरेशन आहे याच्यामध्ये जे काही आपलं मेकॅनिझम राहील हे फ्री मेकॅनिझम राहील, फ्री रेडिकल मेकॅनिझम राहील. म्हणजे या पॉलिमरेशन ऍडिशन पॉलिमरेशन प्रोसेस मध्ये आपले फ्री रेडिकल या मेकॅनिझम ही प्रोसेस प्रोसीड होईल समोर. त्यानंतर इट इज ऑल्सो कॉल्ड चेन रिएक्शन विच इन्व्हॉल्व 3 डिस्टिंक्ट स्टेप. हे जे काही ऍडिशन पॉलिमरेशन आहे चेन रिएक्शन आहे, ही एक चेन रिएक्शन आहे. याच्यामध्ये 3 डिस्टिंक्ट वेगवेगळ्या अशा स्टेप्स आहेत. त्याच्यामधली पहिली स्टेप आहे चेन इनिशिएशन, त्याच्यानंतर चेन प्रोपॅगेशन आणि थर्ड वन आहे चेन टर्मिनेशन. सर्वात आधी चेन इनिशिएट होईल, चेन सुरुवात होईल, त्याच्यानंतर चेन वाढेल, चेन प्रोपॅगेट होईल आणि त्याच्यानंतर चेन बंद होईल, चेन टर्मिनेट होईल. अशा 3 प्रोसेस आहेत, 3 स्टेप्स आहेत ऍडिशन पॉलिमर मध्ये. तर आपण वन बाय वन एक एक स्टेप बघू. सर्वात आधी आपण बघू चेन इनिशिएशन काय राहते. तर सर्वात आधी आपण बघू चेन इनिशिएशन काय असते. आपण म्हटलं की ही जी काही ऍडिशन पॉलिमरेशन रिएक्शन, ऍडिशन पॉलिमरेशन प्रोसेस आहे ही एक चेन रिएक्शन आहे. मग ही चेन रिएक्शन सुरू कशी होते, म्हणून पहिल्या स्टेपला आपण म्हटलेलं आहे चेन इनिशिएशन. चेन रिएक्शन इज इनिशिएटेड बाय फ्री रेडिकल. ही जी काही रिएक्शन आहे, ही जी काही इनिशिएट होईल, सुरू होईल, त्यासाठी आपल्याला फ्री रेडिकल लागेल. मग हा फ्री रेडिकल कुठून मिळेल, तर फ्री रेडिकल साठी आपल्याला पाहिजेत इनिशिएटर. आपल्याला पाहिजेत इनिशिएटर. हे इनिशिएटर काय करतात, फ्री रेडिकल जनरेट करतात. मग हा फ्री रेडिकल काय करतो, आपल्या मोनोमर युनिटवर काय करतो, त्या मोनोमर युनिट सोबत त्याचं फ्री रेडिकलची रिएक्शन होईल, आपल्याला पुन्हा रेडिकल मिळेल, न्यू रेडिकल. तो न्यू रेडिकल मग पुन्हा मोनोमर सोबत रिएक्ट होईल, ते आपण बघू. सर्वात आधी आपल्याला फ्री रेडिकल जनरेट करण्यासाठी पाहिजेत इनिशिएटर. मग इनिशिएटर काय असतात, इनिशिएटर असतात की एक फ्री रेडिकल तयार करणं. जसं आपण इथे वापरू शकतो बेन्झॉइल पेरॉक्साइड, त्याच्यानंतर आपण वापरू शकतो ऍसिटिल पेरॉक्साइड, त्याच्यानंतर आपण वापरू शकतो टर्शरी ब्युटिल पेरॉक्साइड. ही आपण पेरॉक्साइड वापरू शकतो. या पेरॉक्साइडच्या सहाय्याने मदतीने आपण काय प्रोड्यूस जनरेट करू शकतो, फ्री रेडिकल. म्हणजे हे इट कॅन बी यूज्ड टू प्रोड्यूस फ्री रेडिकल. तर हे कशासाठी उपयोगात येतात, तर फ्री रेडिकल प्रोड्यूस करण्यासाठी. मग कसे येतात, फॉर एक्झाम्पल आपण ऍसिटिल पेरॉक्साइड घेऊ. हा फॉर एक्झाम्पल घेतला आपण, फॉर एक्झाम्पल ऍसिटिल पेरॉक्साइड CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CH3. हा आपला ऍसिटिल पेरॉक्साइड आहे. हा जो लिंकेज आहे हा पर लिंकेज. हा बॉन्ड असतो ऑक्सिजन मध्ये जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा हा बॉन्ड असतो खूप वीक. हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो आणि या बॉन्ड मधले दोन्ही इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या साइडला जातो, एक इलेक्ट्रॉन या साइडला जातो आणि आपल्याला
दोन ऍसिटिल रॅडिकल मिळतात. 2CH3C डबल बॉन्ड O निघे O रॅडिकल हा आपल्याला मिळाला ऍसिटिल रॅडिकल. मग हा रॅडिकल काय होतो, हा इथून बॉन्ड ब्रेक होतो, हा एक रॅडिकल इथं जातो आणि हा रॅडिकल इथं, म्हणजे -CO2 कार्बन 2 ऑक्सिजन आणि दोन आपल्याला काय मिळाले 2CH3 रॅडिकल मिळतात. हे सुद्धा 2 CO2 बाहेर निघतात. ओके, तर हा जो बनलेला आहे आपला फ्री रॅडिकल. म्हणजे इनिशिएटर पासून आपल्याला काय मिळालं, फ्री रॅडिकल मिळालं. मग आता या फ्री रॅडिकलचं काम काय, या फ्री रॅडिकलला आपण कन्सिडर करू हा आर रॅडिकल आहे. समजा याला आपण असं म्हणू आर रॅडिकल आहे. आता हा जो काही फ्री रॅडिकल आहे, आता इथून आपली सुरुवात झाली म्हणजे चेन इनिशिएट झाली. आता हा रॅडिकल आपल्या मोनोमर सोबत रिॲक्ट होईल. तो कसा होईल आपण बघू. हा होता आपला आर रॅडिकल, हा आपल्या मोनोमर सोबत रिॲक्ट झाला. CH2 डबल बॉन्ड CHY हा आहे आपला विनिल मोनोमर, हा आहे आपला एक विनिल मोनोमर. आणि हा आहे आपला फ्री रॅडिकल. तर काय होईल, हा रॅडिकल आपल्या या मोनोमर सोबत रिॲक्ट होईल, हा डबल बॉन्ड ब्रेक होईल, या दोघांच्या मध्ये बॉन्ड बनेल आणि हा एक रॅडिकल या आपल्या CH वर आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे एक स्ट्रक्चर मिळते R CH2 CHY. आणि हा जो एक रॅडिकल आला, हा आला आपला रॅडिकल या कार्बनवरती. आता हा झाला आपला एक न्यू रॅडिकल, हा झाला आपला एक न्यू रॅडिकल. इथपर्यंत होती आपली चेन इनिशिएशन स्टेप. आता लागेल आपली चेन प्रोपॅगेशन स्टेप. स्टेप सेकंड, चेन प्रोपॅगेशन. इथून चेन रॅडिकल, हा जो न्यू रॅडिकल आहे हा आपल्या पुन्हा नवीन मोनोमेरिक जे काही आपले मोनोमर राहतील त्यांच्यासोबत रिॲक्ट होईल आणि ही प्रोसेस पुढे वाढवत जाईल. जसं की आपण बघू R CH2 CHY आणि नंबर ऑफ आपण घेतले मोनोमर CH2 डबल बॉन्ड CHY. तर यांच्यामध्ये रिॲक्शन होईल आणि आपल्याला मिळेल असा एक मॉलिक्यूल R CH2 CHY. असे किती मिळाले आपल्याला, नंबर ऑफ मिळाले CH2 CHY ही रॅडिकल. ही झाली आपली, म्हणजे जेवढे नंबर आपण मोनोमर घेतले तेवढे नंबर आपल्याला मोनोमर या पॉलिमर या चेन मध्ये मिळतील. आता ही झाली आपली चेन प्रोपॅगेशन. जेवढे मिळतील तेवढे एक एक ऍड होत जाईल आणि प्रोपॅगेट होत जाईल, चेन वाढत जाईल. ही स्टेप खूप फास्ट आहे. इट इज अ रॅपिड स्टेप लीड टू हाय मॉलिक्युलर रॅडिकल. हाय मॉलिक्युलर रॅडिकल ही खूप फास्ट स्टेप आहे, रॅपिडली होते. आणि काय मिळते आपल्याला, हाय मॉलिक्युलर रॅडिकल. आता हा एक लो मॉलिक्युलर रॅडिकल होता, याच्यामध्ये एकच मोनोमर होता, याच्यामध्ये आता नंबर ऑफ मोनोमर युनिट जॉईन झालेले आहेत आणि हा खूप मोठा झाला. मोठा झाल्यामुळे त्याचे मॉलिक्युलर मास सुद्धा वाढला ना, म्हणून हा आपल्याला मिळाला मॉलिक्युलर रॅडिकल, हाय मॉलिक्युलर रॅडिकल. आता ही झाली चेन प्रोपॅगेशन स्टेप. ऍडिशन पॉलिमरेशन आपण सांगितलं की चेन रिएक्शन आहे. चेन रिएक्शन हे 3 स्टेप मध्ये होते. फर्स्ट स्टेप बघितली आपण चेन इनिशिएशन, त्यानंतर बघितली आपण चेन प्रोपॅगेशन आणि थर्ड वन येते आपली चेन टर्मिनेशन. चेन टर्मिनेशन. आता चेन टर्मिनेशन काय असते, चेन टर्मिनेशन अल्टिमेटली काय होते की याच वेळेला जेव्हा चेन प्रोपॅगेशन चालू असते त्यावेळेला चेन टर्मिनेट होते. टर्मिनेट होते म्हणजे बंद होऊन जाते, म्हणजे पॉलिमरेशन प्रोसेस बंद होते. पण ही प्रोसेस बंद कशी होती, त्याला सेव्हरल प्रोसेस आहेत, सेव्हरल मोड्स आहेत टर्मिनेट होण्याचे. त्याच्यापैकी एक आपण घेऊ बाय कॉम्बिनेशन. म्हणजे हे दोन जे आता आपल्याला मिळालेले आहेत हे अशा दोन चेन काय होतील, एकमेकांना जॉईन होतील बाय कॉम्बिनेशन. म्हणजे टर्मिनेशन काय म्हणू आपण, बाय कॉम्बिनेशन ऑफ टू पॉलिमर चेन. हे जे काही आता प्रोपॅगेट झालेले चेन आहेत, ह्या चेन काय होतील, दोन एकमेकांना जॉईन होतील आणि काय होईल, प्रोसेस टर्मिनेट होईल. जसं की आपण ही प्रोसेस, हे जी चेन प्रोपॅगेट झालेले आहे दोन घेतल्या, 2R CH2 CHY N+1 CH2
CH2 रॅडिकल अशा दोन घेतल्या आपण आणि ही प्रोसेस काय होईल आता टर्मिनेट होईल. म्हणजे हे असाच एक मॉलिक्यूल इकडून जॉईन होईल, आपल्याला मिळेल RCH2 CHY N प्लस 1 CH2 CHY. आता हा CHY पुन्हा एका CHY ला अटॅच झाला, म्हणजे हा रॅडिकल दुसऱ्या अशाच रॅडिकलला अटॅच झाला CH2 CHY CH2R आणि हा जो मिळाला आपल्याला एक पॉलिमर. म्हणजे ऍडिशन पॉलिमर ही जी प्रोसेस आहे ऍडिशन पॉलिमरायझेशन हे 3 स्टेप मध्ये होते. 3 स्टेप कोणकोणत्या? चेन इनिशिएशन, ज्याच्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की इनिशिएटर लागेल. इनिशिएटर काय करतो? तो फ्री रॅडिकल प्रोड्यूस करतो. तो फ्री रॅडिकल आपल्या मोनोमर युनिट सोबत रिॲक्ट होतो आणि एक न्यू रॅडिकल तयार होतो. तो न्यू रॅडिकल मग नंबर ऑफ मोनोमर सोबत रिॲक्ट होतो आणि ही चेन प्रोपॅगेट होत जाते. पण एक वेळ अशी येते की ही चेन आपल्याला टर्मिनेट करावं लागेल किंवा टर्मिनेट होते. तर ती टर्मिनेट होण्यासाठी नंबर ऑफ वेज आहे टर्मिनेट होण्यासाठी, पण त्याच्यापैकी एक महत्त्वाची म्हणजे आपण बघितली की दोन अशा सेम जे प्रोपॅगेट झालेले चेन आहेत ते चेन एकमेकांशी कॉम्बिनेशन करतात आणि आपल्याला पॉलिमर मिळतो. हे होतं मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन ऑफ प्रोसेस, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ मोड्स ऑफ पॉलिमरायझेशन. त्याच्यापैकी फर्स्ट ऍडिशन पॉलिमरायझेशन, नंतर जे आहे ते सेकंड कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि थर्ड आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. तर त्याच्यापैकी आपण बघितलं फर्स्ट ऍडिशन पॉलिमरायझेशन. आता उद्याच्या नेक्स्टच्या लेक्चरमध्ये आपण बघू कंडेन्सेशन पॉलिमर, त्याच्यामध्ये काय प्रोसेस राहते, काय चेंजेस होतात हे आपण बघू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा. तर उद्या भेटू पुन्हा आपल्या नवीन कंडेन्सेशन पॉलिमर यासोबत. तोपर्यंत नमस्कार.